आर्या, अगं कुठे चाललीस? काही नाही हो, एका खोलीत बसून कंटाळा आला म्हणून म्हटलं गार्डन मध्ये पाय मोकळे करते. थांब, काय झालं काकू? तुला ज्या काही फेऱ्या मारायच्या आहेत ना ते तर खोलीतल्या खोलीत मार. पाय मोकळे करायचे असेल ते बी इथंच. तू खोलीच्या बाहेर पडायचं नाहीस, कारण बाळ आणि तू इथं सुरक्षित आहात. हो बरोबर आहे तुमचं, इथे सेफ आहे मी, काळूबाईचा आधार वाटतो. पण अहो, म्हणून आपण इथेच थोडी दिवसभर थांबणार ना. आणि शिवाय अमुकच्या पण सेफ्टीचं बघायला हवं. तो थोडीच दिवसभर इथे येणार आहे. त्याची तर काळजी आहेच मला, कारण त्याचा असल्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास नाही बघ. हा अगं, पण तू जर इथं थांबलीस ना तर तुझ्यासाठी म्हणून का असं ना तो जास्तीत जास्त वेळ इथंच थांबेल. त्यामुळे तू इथनं हलवू नकोस बाई. काकू खरंय तुमचं, या खोलीत काळूबाईचं कवच आहे हे नक्की. पण अहो, घराबाहेर सुद्धा प्रत्येक संकटाच्या वेळी ती मदतीला धावून येतेच की. आपण असं घाबरून याच खोलीत थांबलो ना तर विराटची हिंमत आणखी वाढेल. आणि त्या ह्याच्यात काही गडबड झाली तर? गडबड तर झालीच की. त्या काळ्या शक्तीचा प्रभाव त्यांनी माझ्यावर टाकला. त्या प्रभावाखाली असताना माझ्या हातनं काहीतरी वाईट झालं असतं तर? अरे खरं सांग, मी लई वाईट वाटले का ग? हे बघा, काळूबाईच्या कृपेनं आपण त्या सगळ्यातून बाहेर आलोय आता. तुम्ही नका त्याचा जास्त विचार करू. काळूबाई नेहमी आपल्या पाठीशी. वय पण आपण ईशाची परीक्षा घ्यायला नको. हा, निदान आई येईपर्यंत तरी तू ह्या खोलीच्या बाहेर पडू नकोस बाई. काय चाललंय तुमचं? हा, कुलपाचं काय करताय? आई साहेबांच्या खोलीला कुलूप लावणार आहे आता मी. अहो पण बागादारनं गुरुजींना फोन लावतोय पण त्यांचा फोन लागत नाहीये. हे सुशीलाचं प्रकरण ना आम्हाला जरा संशयास्पदच वाटतंय. एका बाजूला आर्या म्हणते की तिने काळूबाईच्या मूर्तीचा शोध थांबवलाय, पण त्यांच्या खोलीमध्ये त्या दोघींचं तिथे काहीतरी काळूबाईच्या बाबतीत नक्कीच चाललंय. तेव्हा आता टाळच ठोकतो मी. अहो असं काय करताय, जरा ऐकता का माझं? काय? हे बघा, खरंच जर का तिथे काळूबाईचं वास्तव्य असेल तर आपल्याला कुलूप घालणं शक्य नाहीये. का बरं? हो असं काय करताय? ते देवळाच्या दरवाजापासून बघतोय ना आपण, ती शक्ती आपल्या शक्तीच्या बाहेरची आहे. तेव्हा जे काही करायचं असेल ना ते गुरुजींनाच करू दे. आणि तसं बी सासूबाई आल्या की कुलूप काढावंच लागेल. अमोग बी नाराज होईल, कारण सध्या मी बघते अमोग आणि आर्या दोघं बी आईंच्याच खोलीत असतात. कशाला उगाच वाद घालायचा? हा, मी काय म्हणते, तुम्ही परत एकदा गुरुजींनाच फोन लावा. अहो बागादारनं तेच करतोय पण फोनच लागत नाहीये ना. आणि खरं सांगू का, मला असं वाटतंय की आपण जरा 2 पावलं मागे येऊया. आर्या बी 2 पावलं मागे येऊ. तसं बी तिने काळूबाईच्या मूर्तीचा शोध थांबवलाय की नाही? काय? बरेच दिवस बघतोय आर्याच्या बाबतीत लईच पूळ करायला लागलाय तुम्हाला. आज काय सूप बनवायला घेतलं तुम्ही? असं काय करताय तुम्ही? हा, आर्या जरी आपली नसली तरी बाळ आपलं आहे ना, आपला वंशज आहे ना ते. त्याला इसरून कसं चालेल? त्याच्यासाठी चाललंय समज, आर्यासाठी नाही चाललेलं. तुमच्याशी आम्हाला वाद घालायचंच नाहीये, पुन्हा पुन्हा तेच बोलतोय आपण. जाऊन द्या आता.
बरं झालं तू मला ही शक्ती दिलीस. आता बघच मी काय करते ती. अर्थात सुशीला प्रकरणानंतर आर्या जरा सावध झाली असेल. बघ मला जे काय बी करायचंय ते सावधगिरी बाळगूनच करावं लागेल. म्हणूनच गोष्टी सोप्या करून दिल्यात तुला. आर्या सावध झाली असली म्हणून काय झालं, आपण तिच्यावर मात करणारच. आपले आत्तापर्यंत अनेक प्रयत्न फसलेत माहितीये मला, पण म्हणून आपण आपलं ध्येय सोडायचं नाही. सुशीला निसटली हातातून, पण आधी निसटलेली शालिनी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे वापरता येऊ शकते. म्हणजे तूच म्हणालीस ना, शालिनीला येणाऱ्या बाळाचं खूप कौतुक आहे. आर्याचे लाड सुरू आहेत सध्या. ह्याच गोष्टीचा फायदा करून घ्यायचा आपण. तू शालिनीच्या मागावर राहा. ती आर्याच्या म्हणजेच येणाऱ्या बाळाच्या सतत मागे पुढे असणार. आता अलगद संधी साधता येईल आपल्याला. कळलंय मला आता काय करायचंय ते. पण सई, या आर्या तर सतत त्या आजीच्या खोलीत बसलेली असते आणि जोपर्यंत ती त्या खोलीत आहे तोपर्यंत आपण तिला काय बी करू शकत नाही. अशी किती वेळ ती त्या खोलीत बसून राहणार. कधी ना कधीतरी अमोग तिला त्या खोलीतून बाहेर घेऊन येईलच. कारण अमोगला ह्या सगळ्या गोष्टी पटत नाहीत हे चांगलं माहितीये मला. तू फक्त शालिनीच्या मागावर राहा आणि दिलेल्या शक्तीचा संधी साधून वापर कर. हो, मेल केलाय मी तुम्हाला. क्रॉस चेक करा आणि मला कळवा काय. हां, ओके, थँक्यू, बाय. काय मॅडम, वेगळ्याच मूडमध्ये. हे गाणं एका वेगळ्याच दिवसात घेऊन गेले. म्हणजे ऍक्च्युली माझ्या मनाला जेव्हा कळलं की मी तुझ्या प्रेमात पडली आहे तेव्हा हेच गाणं लागलं होतं. त्यामुळे गाण्याशी एक वेगळंच कनेक्शन आहे. आणि मग तू सुद्धा माझ्या प्रेमात पडलायस की नाही याचा विचार करत असताना मी सतत हेच गाणं ऐकायचं. आणि मी विचार करत होतो की तू माझ्या प्रेमात पडलीस की नाही ते. ते पण मला सांग, तू कशी काय माझ्या प्रेमात पडलीस? मग त्याचं कौतुक ऐकायचंय. कोर्स ऐकायचंय. अरे हे गाणं लागलं आणि जुने दिवस आठवले. खरंच खूप मस्त वाटतंय. आर्या, आपल्या आयुष्यात इतकं काय काय घडून गेलंय की असं गाणी वगैरे ऐकणं विसरूनच गेलोय आपण. म्हणूनच रिलॅक्स व्हायला म्हटलं थोडं गाणं ऐकावं. कारण अरे या रूम मध्ये बसून बसून ना कंटाळा आलाय मला. का? पण तू तर रोज वॉक साठी जातेस. आज का नाही गेलीस? असंच मूड नव्हता. एक मिनिट, तू आईने सांगितलेला सगळा डाएट फॉलो करतेस ना? हो रे, न चुकता. मग वॉकला का नाही गेलीस? अगं मोकळी हवा मस्त आहे. नो प्रॉब्लेम, एक काम करूयात. मी सकाळपासून कामात खूप बिझी होतो, मलाही वॉकची गरज आहे. चल जाऊया.
तू एक काम कर, आधी फ्रेश हो आणि अमुक, अरे मला इथेच बरं वाटतंय. काय वेडेपणा आहे हा. वॉकला जायला हवं ना. आणि का नाही जायचंय? बरं ठीक आहे, इथून बाहेर न जाण्याचं एक लॉजिकल रिझन दे मला. का नाही जायचं? आर्या, हल्ली हेच चाललंय. मी काही विचारलं ना की तू विचारात निघून जातेस. ओके, नो प्रॉब्लेम. आजच्या दिवस वॉकचं राहू दे. आईने तुझ्यासाठी व्हेजिटेबल सूप बनवलं. आपल्याला बाहेर बोलावलं. आईनी स्वतः माझ्यासाठी सूप बनवलाय. येस. आणि ही सगळी आपल्या बाळाची कमाल आहे. आय नो. काय, चल जाऊयात ना. हो. एकच मिनिट पाणी पी. काळूबाई, तुझ्या कुशीतून बाहेर पडते, पण तू माझं बोट सोडू नकोस. आईसाहेब, आज काही जेवणाऐवजी सूपच घेणार आहात बाई? अगं नाही ग, माझ्यासाठी नाही, आर्यासाठी बनवले. आर्यासाठी? आपल्याला आर्याशी घेणं देणं नाही, पण बाळाशी तर आहे. काही झालं तरी माझं नातवंड आहे, जीव ओढला जाणारच. आणि हे पेलं ना तर बाळाचं पोषण चांगलं होईल म्हणून बनवलंय. वय, खरंच आहे तुमचं. खरं तर मी बी त्या बाळाकडे बघूनच आर्याशी हल्ली चांगलं वागायला लागले. खरं सांगू आईसाहेब, मी आणि दबंगने बी ठरवलेलं की आता बाळाचा विचार करायचा म्हणून, पण ती गोष्ट घडायच्या आधीच. आंटी, नको त्रास करून घेऊ. आईसाहेब, हे बाळ जरी माझं नसलं ना तरी तरी पाटलांचं वंशज आहे. त्याच्या सुखातच माझं सुख आहे आईसाहेब. आणि दुसरं काय आहे आयुष्यात माझ्या? त्या बाळाकडे बघूनच जगेल. समजूतदार आहेस पोरी. आईसाहेब, सूप गरम आहे तोवर तिला नेऊन द्या. वय, आली. पी आता हे सूप आर्या, मग मी येतेच सांत्वन करायला. एकाच रूम मध्ये बसून राहतेस. बरं झालं तुम्ही आलात. तुमचीच वाट बघतोय मी. तुम्ही तिघबी आईसाहेबांच्या खोलीत गेलात आणि लगोलग दार बंद करून घेतलं. आम्ही आतमध्ये येऊ नये अशीच तुमची इच्छा होती ना. तुम्हाला हाक बी मारली आम्ही आतमध्ये येऊ शकलो असतो, पण ते आम्हाला शोभलं नसतं. तुम्ही आतमध्ये होतात, दार बंद केलं, याचाच अर्थ काळूबाईच्या बाबतीत तिथे काहीतरी आहे नक्कीच. दादासाहेब, मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलंय, आर्याने काळूबाईची मूर्ती शोधण्याचा नाद आता सोडून दिलाय. होय ना, सोडलाय ना. हो. मग तुम्ही आईसाहेबांच्या खोलीत का गेला, दार बंद का केलं? म्हणजे काहीतरी आहे हे नक्कीच आहे. अहो, पण तसं काही असतं तर आतापर्यंत दिसलं असतं ना आपल्याला. होय, खरं आहे तुमचं, बरोबर आहे. एक काम करूया ना, जोपर्यंत आईसाहेब येत नाहीत तोपर्यंत आपण ती खोली बंद ठेवूया, कुलूप लावून टाकू, म्हणजे प्रश्नच मिटला की. नाही दादासाहेब, नको. का? अहो, म्हणजे त्या खोलीत असलं ना की आजी जवळच आहे असं वाटतं, म्हणून आम्ही तिथे थांबलो. हो दादासाहेब, आणि तुम्हाला तर माहिती आहे आर्याचं आणि आजीचं एकमेकांवर किती प्रेम आहे. तुम्हाला माहिती आहे का, त्या दिवशी आम्ही फोन केला होता आणि आजीला आम्ही सांगितलं की आम्ही तिच्याच रूममध्ये राहतोय म्हणून, तर आजीला खूप बरं वाटलं होतं. सो प्लीज जरा तुम्ही आर्यासाठी. ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही म्हणता तर आपण तसं करूया.
मग आपण एक काम करूया. अमोगराज, आई साहेबांच्या खोलीची झडती घ्या आणि आमची खातर जमा करून द्या की तिथे काळूबाईच्या बाबतीतलं काही बी चाललेलं नाही. आणि जर तुम्हाला तसं काही सापडलं तर तुम्ही बाहेर फेकून द्या. चालेल. बेस. अरे वा, काय चाललंय समद्यांचं? ये ग इकडं, जरा इथं बसून घे. तुझ्यासाठी गरम गरम सूप आणलंय, पिऊन घे. सावकाश पी आता, घे. आई, आजी आणि माझी आई इथे नाहीये, पण तुम्ही त्यांची कमी भरून काढता. आज आज तुम्ही स्वतः प्रेमाने माझ्यासाठी सूप बनवलं. थँक्यू. आता मी इथे एकटी नाही. असं मनात बी आणू नको. ये, शांतपणाने पिऊन घे. आर्या थांब.